रोज आपण एमपीएससीने विचारलेला पीवायक्यू त्याचा अनालिसिस करत असतो. दररोज संध्याकाळी आपला पीवायक्यू अपलोड होत असतो. आजचा आपला प्रश्न आहे हायड्रोजनची समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर रिकामी जागा आहे यावर आधारित. यामध्ये ऑप्शन काय काय दिलेले आहेत? ड्यूटेरियम, प्रोटियम, ट्रिटियम 1, 2, 3, एकास दोनास 3, ट्रिटियम, ड्यूटेरियम, प्रोटियम दोनास तीनास 1, ट्रिटियम, प्रोटियम, ड्यूटेरियम दोनास तीनास 1 आणि प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम एकास दोनास 3. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम एकास दोनास 3. याआधी सुद्धा मी तुम्हाला अणु म्हणजे काय, समस्थानिके म्हणजे काय त्याबद्दल सुद्धा सांगितलं होतं. आता सुरुवातीला अणुपासून सुरुवात करते. अणु म्हणजे काय? पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे अणु असं आपण त्याला म्हणतो, ऍटम असं म्हणतो. बरोबर आहे. त्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे 3 घटक तुम्हाला म्हणजे अणु 3 घटकांनी बनलेला असतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अणु केंद्रकात असतात. प्रोटॉनवर धनभार असतो, न्यूट्रॉनवर कोणताच भार नसतो आणि इलेक्ट्रॉन जे असतात केंद्रकाभोवती फिरतात आणि हा असतो कंप्लीट अणु. याला म्हणतो अणु. बरोबर आहे. हे अणुबद्दल सांगितलं होतं. आता समस्थानिके म्हणजे काय असते हे सुद्धा सांगितलं होतं. ज्या अणुमध्ये प्रोटॉनची संख्या समान असते पण न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते त्यांना समस्थानिके असं म्हणतात. म्हणून इथे आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? हायड्रोजनची समस्थानिके. याचा अर्थ यामध्ये प्रोटॉनची संख्या कशी असेल? सारखीच असेल. फक्त न्यूट्रॉनची संख्या काय आहे? वेगवेगळी आहे आणि त्यांनाच आपण काय म्हणतो? समस्थानिके म्हणतो. आता हायड्रोजन बद्दल माहिती घेतली. बघा, हायड्रोजन म्हणजे सर्वात हलका मूलद्रव्य असं आपण त्याला म्हणू शकतो. लाइटेस्ट एलिमेंट आहे. अणु क्रमांक ॲटॉमिक नंबर 1 आहे. हे लक्षात ठेवा. हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नसतो. हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो आणि एक प्रोटॉन असतो. तर हायड्रोजनच्या समस्थानिकांमध्ये तुम्हाला न्यूट्रॉनचा फरक जाणवतो. जसं प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम यामध्ये प्रोटॉनची संख्या एकच आहे. बरोबर आहे. न्यूट्रॉनची संख्या मात्र भिन्न आहे. प्रोटियम मध्ये न्यूट्रॉन नसतो, ड्यूटेरियम मध्ये एक न्यूट्रॉन असतो, तर ट्रिटियम मध्ये 2 न्यूट्रॉन असतात. आणि याचं वस्तुमान तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. वस्तुमान म्हणजे काय असते? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या, त्याला आपण काय म्हणतो? वस्तुमान. म्हणून प्रोटियम मध्ये न्यूट्रॉन नसल्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या वाढून फक्त 1 होते. ड्यूटेरियम मध्ये एक न्यूट्रॉन असतो आणि एक प्रोटॉन असतो म्हणून त्याचं वस्तुमान किती होईल? 2. आणि ट्रिटियम मध्ये 2 न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन म्हणून याची संख्या किती झाली? 3. म्हणून ड्यूटेरियम, ट्रिटियम त्याचे अनुक्रमे अणुवस्तुमान जे आहे त्याचं गुणोत्तर एकास दोनास 3 असं पाहायला मिळते. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण अनालिसिस केला. प्रत्येक याच्यावर आयोगाने आधी प्रश्न विचारलेला आहे. ड्यूटेरियम बद्दल त्याला जड हायड्रोजन सुद्धा म्हणतात, हेवी वॉटर आहे. ट्रिटियम जो आहे तो किरणोत्सारी समस्थानिक आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आहे. तुमच्यासाठी प्रश्न, या समस्थानिकांपैकी सर्वाधिक आढळणारे समस्थानिके कोणते आहेत? प्रोटियम आहे का, ड्यूटेरियम आहे का, ट्रिटियम आहे? हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. शोधा आणि उत्तर नक्की द्या. भेटूया